विश्वची मालकी म्हणून करा. उभे असतात आपण टाळ्या वाजून पास्टरचं स्वागत करूया. प्रेज लॉर्ड. सगळ्यांना प्रभूची स्तुती, प्रभूचा धन्यवाद असो. आणि आज मी प्रभूची स्तुती करतो की आज मला तुमच्यामध्ये प्रभूने येण्यासाठी कृपा दिली आणि उत्तमशी संगती मला प्राप्त झाली. प्रभूची स्तुती असो. अनेक दिवसापासून मी विचार करत, आपण बसूया थोड्या वेळ. अनेक दिवसापासून मी विचार करत होता येण्यासाठी. आणि पास्टर पण मला बऱ्याच वेळेस त्यांनी मला बोलवलं, परंतु माझ्या प्रकृतीच्यामुळं मला साध्य झालं नाही. परंतु तरी आज मला आनंद वाटतो की तुमच्यामध्ये येऊन प्रभूचा सहवास प्रभूने मला दिला. अभिनंदन, धन्यवाद करतो. आणि थँक्यू, तुम्ही मला पुलपीट दिला. कारण पुलपीट देणं म्हणजे फार डेंजरस. काय तिथून येईल, कारण त्याच्या ब्रॅडने काय सांगितलं, ही जागा अशी आहे तिथून जीवन पण जातं आणि तिथून मरण पण जातं. तर चुकीचा संदेश असला तर मग मरण आहे आणि योग्य वचनाच्या अनुसार असेल तर जीवन आहे. आणि म्हणून थँक्यू तुमच्या कॉन्फिडन्सबद्दल. आणि त्यांना भरोसा आहे माझ्यावरती की हा काही चुकीचा प्रचार करणार नाही. सो थँक्यू व्हेरी मच. आणि तुमच्या प्रत्येकाबद्दल प्रभूची मी स्तुती करतो. आणि मुंबईच्या मंडळीच्या तर्फे मी तुम्हाला सलाम मी घेऊन आलेलो आहे. प्रभूची स्तुती, प्रभूचा धन्यवाद असो. आणि जसं पळक साहेबांनी म्हटलं, माझं वय पण आता झालेलं आहे. मला असं वाटतं की या वयामध्ये मला नातवंडाबरोबर परतुंडाबद्दल तिथं जाऊन आराम करायचा, त्यांच्याबरोबर राहायचं. परंतु माझ्या मनामध्ये जे काही प्रभूने दिलेलं आहे, मी त्या ठिकाणी राहण्यापेक्षा मी विचार करतो की प्रभूच्या लोकांच्या संगतीमध्ये अधिक वेळ घालवावा. प्रभूची स्तुती, प्रभूचा धन्यवाद असो. आणि आज मला 1 तास देण्यात आलेला आहे. आणि त्यांनी पण पाहिलं की हा काही 1 तासाच्या वरती जाऊ शकणार नाही. त्यांनी आधीच सांगितलं की खुर्ची तुमच्यासाठी तयार आहे. आणि ठीक आहे, इथं 2-4 खुर्च्या ठेवल्यात, पण 1 खुर्ची मला बस आहे. तर मी 1 तास थोडंसं प्रभूच्या वचनामध्ये आपण बोलूया. आणि पहिल्यासारखी माझी क्षमता नाही आहे, परंतु मी प्रभूचा धन्यवाद करतो की याही दिवसामध्ये प्रभू मला चालवत आहे. पुष्कळ अशक्तपणा, कमजोरी आहे, परंतु प्रभू सहाय्य करतो त्याच्या सेवेसाठी. आज तुमच्या पुढे मी थोडेसे विचार वचनामधून आणि अंतिम समयाच्या संदेशामधून काही गोष्टी मी तुमच्या पुढे ठेवू इच्छितो. आणि त्यासाठी आपण एक वचन वाचूया. आपण सगळेजण उभे राहूया. इयोबाचं पुस्तक याचा 33 अध्याय आणि वचन 4. योग 34 आणि 4. मला असं वाटतं कोणाकडे इंग्लिश बायबल आहे का? इंग्लिश बायबल. Let us choose what is right. अच्छा. Let us know among ourselves what is good. Amen. देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे. सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झाले आहे.
आमची स्तुती असो, प्रार्थना करूया. जिवंत तारणारा देव प्रभुदेवा, तुझ्या मनापासून आम्ही उपकार स्तुती करतो. तू या मातीच्या कुडीमध्ये आपला प्राण टाकलास आणि आम्ही जिवंत झालो. प्रिय प्रभुदेवा, तुझी स्तुती करतो. तुझ्या या जीवनाबद्दल जे तू आम्हाला जीवन दिलेलं आहे, प्रिय प्रभू, ते बहुमूल्य आहे. त्याची किंमत आम्ही मोजू शकत नाही, समजू शकत नाही. तरी आम्ही तुझा धन्यवाद करतो की तू आपल्या योजनेच्या नुसार तू आम्हाला जन्म देऊन या जगामध्ये पाठवलंस. जो उद्देश तुझा आमच्या विषयी आहे बापा, तो उद्देश आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. आमच्यासाठी जी तुझी योजना आहे, तुझी योजना आमच्या जीवनामध्ये आम्ही दैनंदिन जीवनामध्ये समजून घेण्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी कृपा दे. तू आमच्यासाठी आपलं संपूर्ण जीवन ओतलं. प्रिय प्रभू, आम्ही तुला काय देऊ शकतो, परंतु जे जीवन तू आम्हाला दिलेलं आहे ते जीवन आम्ही तुझ्या चरणाच्या समर्पण करतो. याचा उपयोग तू करून घे. वाचलेलं तुझं वचन आशीर्वादित करून आम्हाला प्रत्येकाला तू दे. तुझ्या सेवकाबद्दल, त्यांना दिलेली मंडळी, त्यांना दिलेले कुटुंबीय, सर्वांबद्दल मी तुझी स्तुती करतो. प्रिय प्रभुदेवा, त्यांचा तू उपयोग करतोयस. आतापर्यंत याबद्दल धन्यवाद करतो. पुढेही प्रभू त्यांना त्यांची सेवा तू आशीर्वादित कर. प्रभू येशू, मी माझं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पण करतो. माझे सर्व प्रभू जीवनातील अशक्तपणा, शारीरिक, आत्मिक, प्रभुदेवा तू दूर कर. तुझ्यापासून येणारी शक्ती पण तू मला तुझे आणि या जिभे उठायचा तू प्रभू उपयोग करून घे. माझी प्रार्थना प्रभू येशू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने केले भरवतो आहे आणि मान्य कर. आमेन. आपण बसूया. अच्छा, या वचनाच्या द्वारे मी आज थोड्या वेळ आपल्यासाठी की त्याला एक शीर्षक दिलेलं आहे की जीवनाचं मूल्य, द व्हॅल्यू ऑफ अवर लाईफ, आमच्या जीवनाचं मूल्य. आणि म्हणून जीवनाचं मूल्य किती आहे हे आपल्याला आज आपण थोड्या वेळ त्याच्यामध्ये स्मरण करूया की आमच्या जीवनाचं मूल्य काय आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की बायबलमध्ये दिलेलं आहे की जे काही आपला एखादा भाऊ आपल्याला स्वतःला विकून टाकतो, गुलामीमध्ये घर, जायदाद, जमीन जुमला विकून टाकतो, तर त्याला वापस पुन्हा सोडवण्यासाठी त्याचं योग्य दाम, योग्य किंमत त्याची दिली पाहिजे. आणि म्हणून व्हॅल्यू ऑफ अवर लाईफ, आमच्या जीवनाचं मूल्य किती किंमत आहे. आणि मग त्याच्यासाठी जर किती किंमत आहे तर सोडवण्यासाठी, रिडम्पशनसाठी किती किंमत मोजली पाहिजे. आणि म्हणून लेवीच्या पुस्तकामध्ये आपल्याला 25व्या अध्यायामध्ये आपल्याला संपूर्णरित्या आपल्याला सापडतं की त्या ठिकाणी मोशेच्या द्वारे परमेश्वराने इस्रायली लोकांना ते सांगितलं की तुम्हाला जर काही पुष्ट कोणी भावाने आपलं जमीन जुमला, आपलं घरदार सगळं काही गमावलं, विकलं परिस्थितीमुळं, तर ते सोडवण्यासाठी त्याची किंमत करायची, ठरवायची आणि ती किंमत पूर्ण देऊन नंतरच ती सोडवायची. मग आपल्याला विशेष करून आपल्या जीवनाचं मूल्य हे काय आहे. सर्वात प्रथम तुम्हाला हे सांगू द्या की जगामध्ये, मी पण शाळेमध्ये असताना काही पुस्तकामध्ये आमच्या असं दिलं होतं की माणसाचं चित्र दाखवलं आणि माणूस इथं पुढे, त्याच्या मागं थोडा वाकलेला माणूस, त्याच्या मागं दुसरा एक, त्याच्या मागं तिसरा आणि त्याच्या मागं सगळं पाहिलं तर मग तिथून माणूस माकडापासून त्याची प्रगती होत होत आतापर्यंत आलेला आहे, असं डार्विनच्या सिद्धांतामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून शाळेमध्ये जातात त्यावेळेस
तुम्हाला डार्विनचं पुस्तक किंवा हे सायन्सवाले लोक तुम्हाला ते सांगतील की हे मनुष्याच्या जीवनामध्ये काय झालेलं आहे. त्याला काय म्हणतो आपण इव्होल्युशन, म्हणजे प्रगती होऊन 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 नंतर तो त्या माकडाचा माणूस झाला. मग आता आपले वंशज जर पाहायचे तर आपल्याला मुंबईमध्ये कमी सापडतात, परंतु आपले जर वंशज जर त्याच्या डार्विनच्या प्रमाणे जर आपल्याला आपले वंशज जर पाहायचे तर मात्र पुष्कळ आपल्याला जंगलामध्ये सापडतात आणि कुठं तीर्थयात्रेमध्ये तिकडे पण पुष्कळ सापडतात आपले नातेवाईक, आपले पूर्वज. काही काळे आहेत, काही लाल आहेत, काही वेगवेगळे आहेत. तरी परंतु काही हरकत नाही. तर डार्विनचा हा विश्वास आहे आणि जगामध्ये त्याचं जे विचार आहे ते ग्रहण करणारे, त्याच्यावरती आमेन करणारे पुष्कळ लोक आहेत. आणि मग असा प्रश्न येतो की खरोखरच आम्ही माकडापासून आमचं प्रगती होत आता आपण इथपर्यंत आलो काय? तर माझा तर विश्वास नाही, बिलकुल. पण कधी कधी जातो शाळा कॉलेजेसच्या जवळ, तिथे तर हे तरुण लेकरं आणि मुलं मुली हे जे त्याला आमच्या भाषेमध्ये माकड चाळे म्हणतात, तर असं कधी कधी वाटतं की कधी तो खरा तर नाही आहे. असं थोडंसं वाटतं मला, खरं होऊ शकतं की तो खरा आहे. परंतु दुसरी थिअरी आहे आणि ती आहे की वचनाच्या अनुसार की देवाने मनुष्याला आपल्या स्वरूपाचं बनवलं. आणि ज्यावेळेस आपण पाहतो तर आपली जर सुरुवात किंवा आपली जिनिओलॉजी, आपलं वंशज कुठून आलेलं आहे, जर डार्विनच्या प्रमाणे आपण जर पाहत गेलो की त्या पुस्तकाच्या प्रमाणे, तर आपली वंशावळी त्या माकडापर्यंत तिथून आमची सुरुवात झाली. त्याच्या पुस्तकाच्या नुसार आता आमच्या फॅमिलीला, आमच्या कुटुंबाचं वंशावळी मिळालेली त्या औरंगाबादच्या गव्हर्नमेंटच्या लायब्ररीमध्ये. माझे पंजोबा, माझे आजोबा त्यांचे तिथपर्यंत नाव आहे. आणि मग तिथं आम्हाला तर माझ्याकडे आहे त्याची झलक. आणि ते आम्ही पाहिलं ते 1273 पासून ती वंशावळी आणि इथपर्यंत लक्ष्मीनगरपर्यंत कसा आला. तर ती वंशावळी आम्हाला त्या पुस्तकामध्ये, सरकारी पुस्तकामध्ये आम्हाला सापडते, त्या पुस्तकामध्ये. पण मला तुम्हाला हे सांगू द्या की आमची वंशावळी आम्ही ना तर त्या डार्विनच्या पुस्तकात पाहणार, ना तर मला त्या पुस्तकामधून ते सापडले ते, ना तर त्याच्यामध्ये जाणार, ते जाऊन तिथपर्यंत जाणार. परंतु तुमची आणि माझी वंशावळी या पुस्तकामध्ये, हे पुस्तक आपल्याला दाखवतं की आपण कुठून आलो आहे, आपली सुरुवात कुठून आहे, आपलं जीवन कुठं सुरू झालं आणि कुठून आपण आलेलो आहे. आणि म्हणून त्या आपण कुठून आलो, आपण कोण आहोत, त्याच्यावरती आमचं मूल्य अवलंबून आहे. मग जर आपण पाहतो की जनरली असं जर पाहता तर मनुष्य कुठं जन्मला त्याच्यावरती पण त्याचं मूल्य हे करतात. आता समजा आपण तिकडं रस्त्याने चाललं तर आपल्याला कोणी पाहणार पण नाही तोंड. पण कोणी ॲक्टर किंवा ॲक्ट्रेस कोणी जर आली तर ही सगळे झुमट त्या ठिकाणी कशाला, ती ॲक्टर आहे आणि ॲक्ट्रेस आहे ते पाहणार. कारण त्यांचं मूल्य काय आहे त्या दृष्टिकोनातून आपल्यापेक्षा खूप मोठं आहे. लोक त्याला फार मोठी किंमत देतात. आणि पण ज्यावेळेस आपण पाहतो एखादा मोठ्या कुटुंबामध्ये धनाढ्य माणसाच्या घरामध्ये, अंबानी अदानीमध्ये त्यांच्या घरामध्ये जन्म झाला तर त्यांचे मुलं, त्यांचा व्हॅल्यू खूप आहे, फार मोठा व्हॅल्यू आहे.
त्याची फार मोठी किंमत आहे. कारण काय, तो जन्मलेला आहे कुठं. परंतु तुम्हाला एक सांगू द्या की जसं राजघराण्यामध्ये ज्यांचा जन्म होतो त्यांचा पण व्हॅल्यू, त्यांची पण किंमत फार मोठी आहे. कारण तो कुठं जन्मलेला आहे, राजाच्या घराण्यामध्ये जन्मलेला आहे. आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगू द्या की आमचं मूल्य, आमचं जीवन, आम्ही कोणत्या घराण्यामध्ये जन्मलेलं आहे. तुम्हाला माहित आहे की आमचा प्रभू, आमचा पिता, आमचा देव राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, आणि आपण त्याच्या वंशाचे जन्मलेलं आहे. प्रभूची स्तुती, प्रभूचा धन्यवाद असो की येशू हा राजा नाही परंतु राजांचा राजा, हा देवाचा देव आहे, प्रभूचा प्रभू आहे. आणि आपण त्या वंशामधून आपल्याला प्रभूने जन्म दिला. आणि म्हणून प्रियांनो, आपल्याला जर आपल्या जीवनाचं मूल्य समजलं तर खरोखरच बरं होईल. परंतु अनेक वेळेस आपल्याला जीवनाचं मूल्य समजत नाही. आपण येतो या जगामध्ये आणि त्या ठिकाणी बघा आपल्याला वाटतं काय आपलं जीवन काय, आपलं थोडंफार शिकलं विकलं, काम केलं, लग्न केलं, मुलं बाळ झाले, म्हातारं झालं की मग तिकडं कब्रस्तानामध्ये जायचं संपलं. परंतु हे जे जीवन आहे, दोन प्रकारचं जीवन आपण पाहूया की एक शारीरिक जन्म आपण कुठेही घ्या, दुनियाच्या रूढीप्रमाणे त्याची किंमत किती पण असू द्या, किती काळ असू द्या, पण शेवटी ज्यावेळेस माणूस मेला तर त्याची किंमत काय आहे, त्याच्यामध्ये किती त्याची किंमत आहे. तर प्रधान एक वेळेस एका प्रदर्शनामध्ये का म्युझियममध्ये गेले आणि त्या ठिकाणी माणसाचं चित्र दाखवलं, त्याच्यानंतर त्याचा सापळा दाखवला, नंतर मग तो मेलेला त्याची किंमत किती. तर या शरीरामध्ये काय काय आहे, 16 एलिमेंट्स आहेत. तर आपण थोडे 2-4च पाहूया जेवढे आपल्याला माहिती आहे. आपल्या शरीरामध्ये साखर आहे, बरोबर आहे, साखर आहे, लोह आहे म्हणजे आयर्न आहे, बरोबर आहे, आयर्न आहे आपल्या शरीरामध्ये. आपल्यामध्ये कॅल्शियम आहे, आपल्यामध्ये तांबा आहे, आपल्यामध्ये पुष्कळ अशा काही गोष्टी आहेत. मग आता कॅल्शियम किती निघणार आणि तांबा किती निघणार आणि लोह म्हणजे लोखंड किती निघणार हे मेल्यावरती मग प्रतापरावांनी तिथं दाखवलं की ते एक आपला चमचा आहे ना, खाण्याचा चमचा आहे, बस तेवढं त्याच्यामध्ये कॅल्शियम, त्याच्यामध्ये लोखंड, त्याच्यामध्ये तांबं, एवढी आपली किंमत आहे. आणि बघ आपण आता ते विकायला जर गेलो तर तांबा पितळ मोडतल माझ्याकडं त्याला बघूया की भाऊ हे जरा विकायचं, हे फार किमती आहे, कारण याच्यावरती फार किमती ड्रेसेस घातले होते. याच्यावरती मी एका दिवशी ते मॅगझिन मध्ये पाहिलं, एका बाईचं ब्लाऊज 6 लाख रुपये. तर मी विचार केला की तिचं ब्लाऊज असणच कसं. तर पाहिलं तर त्याच्यावरती 2 इथं पट्ट्या आणि 1 मागं पट्टी. 6 लाख रुपये. त्या चमच्याच्या भर एवढ्या केमिकलवरती 6 लाखाचं ब्लाऊज मला पटत नाही. आणि मग काय ठिकाणी जात, इकडं नाही मला काही दिसत, तुमच्या मंडळीमध्ये काही नाही दिसत, पण बाकी ठिकाणी जातो तर बायका एवढं पेंटिंग करून येतात, लिपापोती करून येतात आणि म्हणतात काय ते रंग वगैरे काय रंगरंगोटी करतात, तेवढ्यात आपलं एवढं चर्च पूर्ण पेंटिंग झालं असतं. तर अशा प्रकारचे एवढं ते ग्रंथप्राण म्हणतात की एवढं तुम्ही ते कॉस्मेटिकल काय काय असतं, एवढं तुम्ही याच्यावरती तुम्ही हे करतात, पण शेवटी त्याची किंमत किती आहे. 1 चमचा, एक जेवताना तुम्ही विचार करा, जेवताना दुपारी चमचा घेतल्यावरती की आपली किंमत किती आहे.
तर परंतु आपण प्रभूची स्तुती, प्रभूचा धन्यवाद करूया की आपली किंमत कशामुळं आहे आपल्या जीवनामध्ये. ब्रदर ब्रॅनम आपल्या मेसेजमध्ये अनेक वेळेस त्या सांगतात की त्यावेळेस 100 वर्षापूर्वी, आपण धरूया 150 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये आफ्रिकेमधून गुलाम आणण्यात येत होते. आफ्रिकन जे लोक होते, जे निग्रो लोक, त्यांना जहाजाने भरून, तसे भारतामधून पण बरेच नेले, इकडं तिकडं बरेच, तसे त्या आफ्रिकेमधून, देशामधून अनेक निग्रो लोकांना त्या ठिकाणी आणण्यात होतं. आता ते काळे लोक जे आफ्रिकन आहेत त्यांच्यामध्ये पण पुष्कळ ट्राईब्स आहेत, जसे इस्रायलाचे वंशज आहेत तसे त्यांच्यामध्ये पण आहे. तर त्या ठिकाणी त्यांचा लिलाव चाललेला होता कारण कामासाठी, आणि ते गुलाम विकत घेण्यासाठी मार्केटने पुष्कळ लोक, त्यांना काय शेतासाठी पाहिजे तर आपल्या घरामध्ये इकडं तिकडं काम करायला तिथं जाऊन, जसं आपण काहीतरी जनावर विकत घेतो तसं ते लिलाव त्या ठिकाणी चालला. तर एक माणूस त्याने विचार केला मला पण घ्यायचं, तर गेला बाजारामध्ये. तर तो ऑक्सफर्ड जो होता तो, त्याच्याकडे शेकडो होते, ते असे काम करत होते, आणि दुसरा त्यांच्या बाबत चाबूक घेऊन फिरतोय तो त्यांचं कामकाज करून घ्यायला. तर हा जो विकत घ्यायला माणूस गेला, त्याने पाहिलं की मला तर पाहिजे घ्यायचा, विकत घेऊ कोणता, इथं तर पुष्कळ आहे. पण त्याचं लक्ष त्या लोकांच्याकडं गेलेलं असताना त्यांनी पाहिलं की त्यांना मार पडत आहे, त्यांचं बिलकुल दुःखी मन आहे, आणि खूप डोळ्यामध्ये पण असं भय आहे, आणि खूप एकदम नाराज आहे आणि चिंतित आहे, हे पाहिलं. पण त्यांनी त्यांच्यामध्ये एक असा प्रकारचा तो निग्रो गुलाम पाहिला की तो एकदम धडधाकट, आणि अशा प्रकारे त्याच्या तोंडावरती काही असं दुःख नाही, काही चिंता दाखवत नाही, परंतु एकदम ॲक्टिव्ह असा दिसतो आणि एकदम. तर त्या माणसाने विचारलं, भाऊ हा मी घेऊ इच्छितो. अरे भाई तो विकायचा नाही मला. का विकायचा नाही? अरे मला घ्यायचं, तुझी काय किंमत असेल ते देतो. तो म्हणे नाही विकायचा नाही, घ्यायचे तर यांच्यामधून घे. आता ते बिचारे थकलेले, कष्टी झालेले, दुःखी, घरची आठवण येते, आता काही भरोसा नाही वापस जाण्याचा. तर मग त्या माणसाने त्याला विचारलं, हा वेगळा कसा दिसतो? त्याला तू काय वेगळं जेवण देतो? नाही म्हणे, याला जे जेवण देतो तेच तो, त्याला पण ते जशी ट्रीटमेंट याला तशी त्याला पण हा दिसतो कसा? म्हणे तुला सांगू काय, या आफ्रिकेच्या ज्या ट्राईब्स आहेत त्याच्यामधल्या राजाचा हा मुलगा आहे. म्हणजे त्याला याची जाणीव आहे. जरी तो त्या ठिकाणी गुलामीमध्ये, तरी पण त्याला त्याची जाणीव आहे की मी कोण आहे, कुठून आलो, मी कोणाचा मुलगा. आणि म्हणून हो त्याच्यामध्ये पाहिल्यावरच दिसतं की होय हा बाकीच्यांचा सारखा नाही. म्हणून आम्ही प्रभूची स्तुती करूया, प्रभूची स्तुती करूया. या जगामध्ये कितीतरी कष्टी, दुःखी ख्रिस्ती लोक पण आहेत, ख्रिस्ती लोक आहेत, कितीतरी मंडळ्या आहेत, मेथडिस्ट आहेत, बॅप्टिस्ट आहेत, प्रेस्बिटरन, लुथरन, ब्रदरन, फादरन, मदरन, सगळं कितीतरी मंडळ्या आहेत. पण त्यांचे तोंडं पाहिलं तर असं वाटतं की बाबा हे आताच कुठून काहीतरी प्रेतक्रिया करून आले की काय या मंडळींमध्ये बसले असे तोंड. पण मला इथं एकाचं पण तोंड तसं दिसत नाही. प्रभूची स्तुती असं हॅपी आहे, कारण आपण कुठून आलो, आपण कोणाचे लेकर आहोत, आमची दुनिया नागरिक आहे, आमचा वंश कुठून सुरू झाला, हो त्याच्यावरती अवलंबून आहे आमचं वागणं, आमचं चालणं, आमचं बोलणं, आमच्या एक्सप्रेशनमध्ये. त्या राजांचा राजा हे आमचा प्रभू, आमचा पिता आहे. धन्यवाद. असं तर आमच्या जीवनाचं मूल्य हे काय असायला पाहिजे. आणि मग आपल्याला माहिती आहे की त्या देवीच्या पुस्तकामध्ये त्याचं योग्य
मूल्य तुम्ही द्यायला पाहिजे. तर यासाठी की त्या जी गोष्ट सोडवायची त्याची किंमत किती आहे, त्याची किंमत किती आहे ती ॲप्रोप्रिएट किंमत द्यायला पाहिजे. आणि जसं बायबलमध्ये दिलेलं आहे, दाताबद्दल दात, डोळ्याबद्दल डोळा, रक्ताबद्दल रक्त. तर समजा कोणाचा डोळा फोडला आणि तो म्हणत मला क्षमा नाही, क्षमा नाही, तू माझा डोळा फोडला, त्याला आणायचं आणि तू पण त्याचा डोळा तो बरं झाला आपण त्यावेळेस नाही. तर आता आपलं एक एक डोळ्याची पास्टर असू शकत, आम्ही सोडत नाही कोणत्या पास्टरला. तर ते पण प्रभूची स्तुती असो की आम्ही जुळ्या कधी कधी वाटतं त्या मोशेच्या काळामध्ये वरून बाण नाही येतो आणि बहिणीला काही कामं नाही, माणसाला कामाला जायचं नाही, काय नाही, आणि पायथन फाटलं नाही, वस्त्र जुने झालेले कोणी आजारी नाही. अरे बाबा पण डोळे पाहणं तू. तर त्याच्यासाठी आम्ही प्रभूची स्तुती करूया की आमच्या प्रभूने आम्हाला कृपेने हे जीवन दिलेलं आहे. प्रभूची स्तुती, प्रभूचा धन्यवाद आणि प्रभूची महिमा. तर त्या बायबलमध्ये परमेश्वराने पहिल्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस ही सृष्टी उत्पन्न केली, दृश्य आणि अदृश्य गोष्टी सर्व देवाने बनवल्या आणि त्याने पाहिलं की सर्व काही चांगलं. हे घड्याळ काही जास्त फास्ट चालतं का? आता मी पाहिलं ते 12 वरती होतं. ठीक आहे. तर माझा तसं आपलं घड्याळ करायचं. तर त्या ठिकाणी परमेश्वराने सगळं काही बनवलं. प्रत्येक गोष्ट पाहतो टाकी चांगलं. आता सगळं झाल्यावरती आता काय करायचं, जसं एक माणूस नवीन घर घेतो आणि सगळं काय झाल्यावरती बोलताना पियाला बरं नाही वाटत. आणि जे आपाप तोंडाला असं ठीक आहे, आता खाली वाकून पिण्याचा प्रयत्न. आपल्याला माहित आहे की परमेश्वराने सर्व काही, जसं आपण घर घेतो नवीन घर आणि मग हे केलं पेंटिंग केलं ते केलं, हे फ्रेम लावल्या, आता मग बसतो तो खुर्चीवरती, आता सगळं झालं, आता काय करू. तसं देवाने सर्व सृष्टी उत्पन्न केल्यानंतर विचार केला की आता मी काय करू. बसल्या थोडा आराम केला. बसल्या त्यांनी म्हटलं की चला आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनू. आणि मग आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनू, आपल्या सदृश्य बनू. आणि मग देवाने विचार केला की पहिल्याने माणूस बनवायचा तर कोणचे मॉडेल बनवायचं. आता पुष्कळ मॉडेलचा पुष्कळ येते, काही चर्चेसमध्ये पण येतात काही मॉडेल्स. परंतु देवाने विचार केला की मी कोणचं मॉडेल कसा बनवू. तर ते विचार करत असताना त्याने पाहिलं की आपल्या सदृश्य बनवूया. आणि मग तोच आपल्या सदृश्य, त्याने म्हटलं आपल्या सदृश्य बनवू, म्हणजे तुम्हाला कल्पना देण्यासाठी की येणारा प्रभू येशू ख्रिस्त कसा असेल, कसा येणार, कसा असेल, त्याचे गुण, त्याचे सर्व कसं असेल. आपण मनुष्य त्याच्यासारखा बनू, आपल्या स्वरूपाचा बनू. म्हणून इब्री लोकास्पत्र याचा पहिला द्या उघडू नका. तिसरं वचन सांगतं की येशू ख्रिस्त हा परमेश्वराचं दृश्य रूप. कदाचित मराठीमध्ये इंटरप्रिटेशन भाषांतर चुकीचं असू शकेल असं माझा थोडंसं वाटतं मला. तुम्ही आता मराठी बायबल घेतलंय विकत पाहतो. इब्री लोकास्पत्र पहिला अध्याय, इब्री लोकास हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या त्वचाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने अवघ्यास आधार असताही
हे नवीन आहे तर चिकटलेले सुभे पान. आता मैं ये राजा है. वह उसकी महिमा का प्रकाश और उसके तत्व की छाप है. अच्छा. तिसरं वचन मी वाचतो. ह्या त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दात ते विश्वास आहे आणि स्वतः आमच्या पापाची शुद्धी होते. पण या ठिकाणी तुम्ही तुमच्या बायबलमध्ये एक करेक्शन करून घ्या. याच्यामध्ये पण चुकीचं आहे की तो त्याच्या तत्वाचे प्रतिरूप, हे प्रतिरूप हे चुकीचं आहे. प्रतिरूप म्हणजे काय? बायबलच्या जशा प्रती असतात, अनेक प्रती, तर तसा येशू ख्रिस्त प्रतिरूप नव्हता. पण हे देवाचं रूप, मूळ रूप येशू ख्रिस्त जो शरीरामध्ये येण्याच्या अगोदर जे त्याचं थिओफिली गौरवी जे शरीर आहे स्वर्गीय, ते रूप जे आहे तेच येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून प्रति तुम्ही खोडून टाका. येशू ख्रिस्त प्रति नाही. येशू ख्रिस्त स्वतः देव होता. अदृश्य देव दृश्य रूपामध्ये ज्वाला, ते देवाचं रूप. आणि म्हणून परमेश्वराने विचार केला की आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बना. आणि मनुष्य हा प्रति आहे. मनुष्य हा प्रतिरूप आहे. येशू प्रतिरूप नाही. येशू हा देवाचं रूप आहे. देव कसा आहे? अदृश्य देव दृश्य झाला हा देव आहे. त्याने म्हटलं आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बरोबर. आणि बरोबर हे तुम्ही प्रत्येक वेळेस लक्षामध्ये ठेवा. आणि त्या ठिकाणी मग देवाने त्याला बनवलं. आणि त्यावेळेस आपण वाचतो की पहिल्या अध्यायामध्ये आणि दुसऱ्या अध्यायामध्ये उत्पत्तीच्या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. पहिल्या अध्यायामध्ये देवाने काय केलं? आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनवला. तो मातीचा नाही, परंतु जो थिओफिली शरीर म्हणजे स्वर्गीय शरीर आहे त्या स्वर्गीय शरीरामध्ये तो बनवला. आणि मग ब्रदर ब्रॅनम त्याचं स्पष्टीकरण सांगतात की ती देवाची थिओफिली आहे, म्हणजे शरीर देवाचं आत्मिक शरीर आहे. आणि मग देवाने सांगितलं आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनवू. आणि पहिल्या अध्यायामध्ये देवाने तो मनुष्य आपल्या प्रतीचा, आपल्या स्वरूपाचा म्हणजे थिओफिली शरीरामध्ये बनवला. आता त्या थिओफिली शरीराला त्या पृथ्वीचं शरीर नव्हतं. पृथ्वीचं शरीर नव्हतं. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की देव म्हणतो की पृथ्वीवरती शेतामध्ये मशागत करण्यासाठी मनुष्य नव्हता. म्हणून त्या ठिकाणी देवाने माती घेऊन मातीचा एक पुतळा बनवला आणि त्या मातीच्या पुतळ्यामध्ये आपला श्वास टाकला, जे आपण योबाच्या पुस्तकामध्ये वाचलं. मग तो जीवधारी प्राणी झाला, तो लिव्हिंग सोल झाला. आणि मग ब्रदर ब्रॅनम सांगतात की मनुष्य आणि प्राण्यांमध्ये, जीवजंतूमध्ये काय फरक आहे, त्याच्यामध्ये काय फरक आहे. आणि मग जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे, किती फरक आहे. ब्रदर ब्रॅनम सांगतात की देवाने घोडा, पशु पक्षी बनवले आणि ते घोडा जर मेला तर त्याची काय होते? माती होते. घोडा मेला तर काय होतं? त्याची माती होते. बरोबर आहे काय? माती होते. मग जर कोकरा मेला तर त्याची काय होते? त्याची पण माती होते. आम्ही गरुडाला खूप महत्त्व देतो. गरुड गेला तर त्याची पण माती होते. कबूतर गेलं त्याची पण माती होते. आणि माणूस गेला की त्याची सोन्याची माती होते. नाही, त्याची सारखीच. मग
माणूस मेला तरी अरे लोक येतात त्याने सगळेजण मिळून त्याच्यामध्ये माती टाकतात. तू माती है आणि मातीला मिळशील. अरे ते सत्य आहे. देवाने म्हटलं तर मातीत मिळशील. आणि मग घोड्यामध्ये, गाढवामध्ये, जनावरांमध्ये आणि माणसामध्ये फरक काहीच नाही. प्रभूची स्तुती असो. ग्रंथग्रहण म्हणतात की मग जनावरांमध्ये आणि माणसामध्ये काय फरक आहे. ग्रंथग्रहण सांगतात की God put a soul into the man. देवाने माणसामध्ये प्राण टाकला. त्याला सोल म्हणतात इंग्लिशमध्ये. देवाने त्याच्यामध्ये सोल टाकला आणि त्याने सांगितलं की युअर सोल इज युअर थिओफिली. तुमचा जो सोल आहे, आपण त्याला आत्मा म्हणूया, तो आहे थिओफिली. थिओफिली म्हणजे थिओस पासून तो शब्द येतो. थिओस म्हणजे परमेश्वर. तर देवापासून जे आलेले ते थिओफिली. आणि म्हणून या शरीरामध्ये देवाने आपल्या जीवनामध्ये त्याने तो प्राण टाकला. त्याला आपण सोल म्हणूया. देवाने सोल टाकला. आणि म्हणून हा जमीन आसमानचा फरक आहे माणसामध्ये आणि जीवजंतूमध्ये. सब प्रभूची स्तुती, प्रभूचा धन्यवाद असो. आणि तर त्या ठिकाणी मातीमध्ये काहीच फरक नाही. सारखी माती आहे. आणि ती प्रभूची स्तुती धन्यवाद. आमचा सोल हा फार फार महत्वाचा आहे. मग आदामाने काय गमावलं? आदामाने आपल्या जीवनामध्ये काय गमावलं? आदामाने आपलं शरीर नाही गमावलं. शरीर तर आहे, त्याच्यामध्ये जे ह्युमन स्पिरिट आहे ते पण आहे, जीवन पण आहे. मग आदामाने काय गमावलं? कारण येशू ख्रिस्त म्हणतोय 16:27 मध्ये काय म्हणतो? म्हणतोय 26:16 मध्ये पाहतो. येशू म्हणतो मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जीवाबद्दल काय मोबदला देणार? मला असं वाटतं इंग्लिशमध्ये भाषा कोणीतरी बोलावे. For what will profit a man if he gains the whole world and forfeit his soul? Or what shall man give in return for his soul? Yes. If a man shall gain the whole world, जर मनुष्याने सगळं जग मिळवलं पण आपल्या आत्म्यातला म्हणजे सोल जर गमावला तर काय फायदा? आणि तुम्हाला माहित आहे की ब्रदरांनी सांगितलं की एका माणसाचं मूल्य, एका सोलची किंमत किती आहे? मला आठवते का? 10 अशा पृथ्वी जर 10 जरी आणल्या त्याच्यामध्ये किती खनिज आहे, किती डायमंड आहे, किती सोनं आहे, किती काय काय किती. पण 10 जगत जरी आले असले तरी माणसाचा सोल हा त्याच्यापेक्षा काही नक्की बहुमूल्य. मग एवढं जर त्याची किंमत आहे, मग आपण हे नाश होणारे जे आत्मे त्यांच्यासाठी आपण किती आपण उत्सुक असायला पाहिजे की हे सार्वकालिक जीवनाचा संदेश आम्ही त्यांच्याकडे पोहोचवला. एक प्राण जरी वाचला, एक सोल, तर फार 10 जगास पेक्षा जास्त तुम्ही मिळवलं आणि मी मिळवलं. म्हणून प्रियानं आपण त्या ठिकाणी पाहूया की येशूने म्हटलं इफ द मॅन शॅल गेन द होल वर्ल्ड अँड लूज हिज ओन सोल व्हॉट इट प्रॉफिटेड. काय फायदा? जग गमावलं पण आत्मा गमावला, काय फायदा आहे? नथिंग, ॲब्सोल्युटली काहीच फायदा नाही. म्हणून आत्म्याचं मूल्य हे फार महत्त्वाचं आहे आणि मोठं आहे. तर त्या ठिकाणी आपण आता प्रभू आपल्याला जे
आदामाने काय गमावलं? त्याने त्याचा आत्मा गमावला आहे, ज्याला इंग्लिशमध्ये सोल म्हटलेलं आहे. सोल म्हणजे माणसामध्येच फक्त देवाने सोल टाकलेला आहे. म्हणजे ब्रदर म्हणतात युअर सोल इज युअर थिओफेनी, तुमचं गौरवी शरीर. आता किती लोकांना मला असं वाटतं माहिती आहे की 6व्या अय्याममध्ये 6 डायमेन्शनमध्ये आपले स्वर्गीय शरीर आहेत. किती लोकांना माहिती आहे? ओके, तुम्हाला माहिती आहे आपण इथं बसलेलो आहोत, पण आपलं आत्मिक शरीर, खरं शरीर ते 6व्या डायमेन्शनमध्ये आहे. आणि ते शरीर थिओफेनीमध्ये आहे. ते शरीर कोणतं शरीर आहे? थिओफेनी, जे परमेश्वराने आदामामध्ये टाकलं होतं. ते शरीर ते त्याने गमावलं. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला मग आता ते जर सोडवायचं तुम्हाला आणि मला, तर मात्र त्याला पण आपली योग्य किंमत द्यावं लागेल. योग्य किंमत. ब्रदर ब्रॅनम आणखी काही संदेशामध्ये सांगतात तर द व्हॅल्यू ऑफ द ब्राईड, वधूची किंमत ही वराची किंमत आहे. वराची जेवढी किंमत आहे तीच वधूची किंमत आहे. सेम आहे, बरोबर आहे. आता या पेजची किंमत समजा 10 रुपये आहे. तिकडं दुकानामध्ये शोकेसमध्ये लावून ठेवलं टॅग इथं आहे की 10 रुपये, तर मला किती द्यावं लागेल? 10 रुपये द्यावं लागेल. 10 रुपये देऊन ते मी घेऊ शकतो. मग येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी किती किंमत द्यायला पाहिजे? जी किंमत तुमची आणि माझी, ती किंमत त्यांनी मोजायला, त्यांनी जास्त नाही दिली आणि त्यांनी कमी पण नाही दिली. येशू ख्रिस्तानी जास्त पण नाही आणि कमी पण नाही. म्हणून प्रभूची स्तुती असो की आमच्या सुटकाऱ्यासाठी, रिडेम्पशनसाठी, आम्हाला पुन्हा परत सोडून पूर्वस्थितीमध्ये आणण्यासाठी येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी योग्य किंमत मोजली. त्याने स्वतः तो या जगामध्ये आला आणि वचन देहधारी झालं. दॅट थिओफेनी गॉड बिकम अ मॅन. आणि त्याने मांस रक्तामध्ये येऊन त्याने आपलं रक्त आमच्यासाठी सांडलं. आता हा फार मोठा विषय आहे की रिडेम्पशनचं प्राईज काय आहे आणि रक्तच का. परंतु आपण पाहूया की जे आपल्या जीवनामध्ये रिडेम्पशन ज्याला म्हणतो सुटकारा, सुटकाऱ्याचं पुस्तक, सुटकारा हे प्रिडेस्टिनेशनच्या अनुसार आहे. जे पहिल्यापासूनच पूर्वज्ञानाच्या अनुसार जे निवडलेले आहे, ठरवलेले आहे, त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि ब्रदर ब्रॅनम सांगतात मेसेज अडॉप्शनमध्ये येशू ख्रिस्त या जगामध्ये परमेश्वराने त्याला असं नाही पाठवलं की जा, या जगामध्ये खूप पापी लोक आहे आणि तू जाऊन क्रूसावरती आपला प्राण दे. कोणाला तरी तुझ्याकडं पाहून तुझी दया येईल, कीव येईल आणि ते तुझा स्वीकार कर. मी बसू काय थोडंसं? हे प्या ना जरा थोडं. हां हां, ग्लुकोज कमी होतं. थोडंसं घ्या ना. खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय। मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए
माईक हातामध्ये धरताय की त्यांना माईक हातामध्ये पाहिजे की ते Amen. Amen. तर आपल्या सोल ज्याला आपण आता हिंदी मराठीमध्ये आपण प्राण म्हणतो, पण प्राण मला हा शब्द नाही पटत. प्राण म्हणजे ज्याच्यामध्ये प्राण आहे तो प्राणी आहे, बरोबर आहे. मग प्राण्यांमध्ये प्राण आहे, तर त्याची तुलना आम्ही नाही करू शकत जनावराबरोबर. तर मी म्हणेन की जो आमचा सोल, जो आत्मा आहे, तो आदमाच्या द्वारे गमावला गेला. जो देवाने दिला तो देवाकडे गेला, आणि जे माती आहे तो मातीमध्ये जाणार. आणि म्हणून जो सोल जो आहे हा आपला मर्त्य नाही, इटर्नल आहे, अनंतकालिक आहे. कारण तुमचा सोल आणि माझा सोल हा प्रभूचा पार्ट आहे, प्रभूचा पार्ट आहे. आम्ही त्याचे भाग आहोत. आणि म्हणून जसं त्या सोलची सुरुवात नाही आणि सोलची त्याचा अंत पण नाही, परमेश्वराचा प्रारंभ पण नाही आणि त्याचा शेवट पण नाही, मग त्याचाच भाग आम्ही आहोत. तर त्याला आपण वचनाच्यानुसार काय म्हणतो, आम्हाला देवाने काय कुठलं जीवन दिलं, अनंत काळचं जीवन दिलं, एटर्नल. आणि एटर्नल म्हणजे नो बिगिनिंग नो एंड, ज्याची सुरुवात आहे त्याचा अंत आहे, ज्याची सुरुवात नाही त्याचा अंत पण नाही. आणि म्हणून देवाने आपल्याला काय दिलेलं आहे, सार्वकालिक जीवन, अनंतकाळचं. म्हणून या सोल कधी मरत नाही, आपला सोल कधी मरत नाही. बघा, प्रत्येक माणूस जो विश्वासी मरतो त्याच्यामध्ये जे जीवन आहे ते कुठं जातं आहे, 6व्या रेलमध्ये जातं, 6 डायमेन्शनमध्ये जातं. आणि ते सोल आपल्या त्या ठिकाणी. आणखी दुसरी गोष्ट, आपला सोल आपल्यासारखा म्हातारा होत नाही. सोल म्हातारा होत नाही, बॉडी म्हातारी होते, पण सोल म्हातारा होत नाही, डझंट गेट ओल्ड. मल्कीसदेक म्हातारा झाला काय, नाही, त्याचा बिगिनिंग पण नाही, अंत पण नाही, प्रारंभ नाही, शेवट नाही. तसं आपल्या जीवनामध्ये त्या सोलची बिगिनिंग नाही, त्याची एंड नाही, आणि म्हणून तो अनंतकालिक आहे. सोल कधी मरत नाही. प्रभूची स्तुती असो. काय प्रभूने आपल्याला दया केली की या मातीच्या या भांड्यामध्ये त्याने आपलं जीवन त्यामध्ये टाकलं, आणि त्याच्यामुळे आपल्याला किंमत आहे. या जगामध्ये आपल्याला किंमत आहे. कोणी कुत्रं पण आपल्याला विचारत नाही, परंतु प्रभूची स्तुती असो. तुमची आणि माझी जी किंमत आहे, देवाने आपल्यासाठी फार मोठी किंमत लावलेली आहे, आणि तेवढी मोठी प्राईज. तर मी जर असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही की आता मी माझ्या इथं माझी किंमत किती आहे ही त्याचं लिहिल्यावरती लोकांना समजू द्या, वाचू द्या माझी किंमत आणि तुमची किंमत किती आहे. या पेनवरती 10चा टॅग आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनावरती किती किंमत, जी किंमत येशूची आहे ती आपली किंमत आहे. कारण त्याने आपलं संपूर्ण जीवन आमच्यासाठी समर्पण केलं, मागं काहीच सोडलं नाही त्याने. म्हणून ब्रदर ब्रॅडम म्हणतात, द व्हॅल्यू ऑफ द ब्राईड इज द व्हॅल्यू ऑफ द ब्राईड ग्रूम. प्रभूची स्तुती धन्यवाद असो. आणि म्हणून आपल्या जीवनाचं मूल्य
केवढं महान आहे. म्हणून आपण आपलं जीवन आपण सांभाळलं पाहिजे. जे प्रभूने आपल्याला दिलं आहे आपण आपलं जीवन गमावता कामा नये. आणि पुष्कळ लोकांनी सोल शोधायचा प्रयत्न केला. सोल काय आहे, कुठं राहतो. आता माणूस कुठं राहतो तर त्याचा पत्ता शोधून शोधून येतो आम्ही लोक. पण सोल राहतो कुठं. मग त्या सोल आपल्या जीवनामध्ये आहे कुठं राहतो. आणि मग एक्सरेमध्ये तर पुष्कळ काय काय येतं. ते कुठलं सिटी स्कॅनमध्ये खूप काही येतं. पण मी आत्तापर्यंत असा एक पण डॉक्टर पाहिला नाही की तो म्हणते अरे मला एक आतमध्ये एक सोल मला दिसला. आतापर्यंत नाही ऐकलं. किती तुम्ही कोशिश करा तर तुम्हाला तुमच्या यंत्रामध्ये सापडणार नाही. प्रभूची स्तुती, प्रभूचा धन्यवाद असो. तर आपण प्रभूचा धन्यवाद करूया की त्याला पुष्कळ गोष्टी सांगता येतील परंतु त्या इज्जत काढून टाकतो सगळे. कारण घड्याळ पण हे विचित्र घड्याळ आहे. हे नाही काय हरकत आहे, लावलं तर बरं केलं. कारण कायकांच्या हातामध्ये माईक आला तर नाही सोडत ब्रदर ते लोक. तर ते बरं. सो या जीवनाचा आपल्या जीवनाचा अर्थ काय आहे, आपल्या जीवनाचा काय अर्थ आहे, कशासाठी प्रभूने आपल्याला हे जीवन दिलेलं आहे. पर्पज ऑफ अवर लाईफ कशासाठी दिलेलं आहे. आपल्या जीवनामधून एकच की प्रभूचं गौरव आमच्या जीवनामधून झालं पाहिजे. प्रभूचं गौरव आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे. आणि म्हणून प्रभूने काय झालं, आम्ही गमावलेलं असताना प्रभूने आमच्यासाठी आपलं दाम चुकवलं. जे आदामाने उत्पत्तीमध्ये जे गमावलं, काय गमावलं, सोल गमावला. त्याने त्याचा सोल जो आपण त्याला आत्मा भरूया प्राण नाही पण सोल गमावला. आणि म्हणून पण सोल कोणी दिलेला आहे. उपदेशकाच्या पत्रकामध्ये काय म्हणतो, जे देवापासून आलेलं ते देवाकडे जाईल आणि जे मातीतून आलं ते मातीत जाईल. मग हे शरीर मातीतून आलेलं आहे आणि तो सोल मातीतून नाही आला. म्हणून आपण कधी त्या सोलला पुरू शकत नाही. तो मरू शकत नाही, म्हातारा होऊ शकत नाही. परंतु त्याला आपण कधी पुरू शकत नाही. पण प्रभूची स्तुती, प्रभूचा धन्यवाद असो. परमेश्वराने आमच्यासाठी एवढं मोठी तरतूद केलेली की तो जो सोल आम्ही गमावलेला आहे. आणि तुम्हाला माहीत आहे की आदामाने सैतान त्याच्या मागं होता की या पती पत्नीला मी पापामध्ये पाडीन आणि जे त्यांचं पद आहे, जे त्यांना देवाने दिलं आहे ते त्यांच्या हातातून गमावल्या जाईल. आणि मग ज्यावेळेस आदाम हवे पापामध्ये पडले आणि तुम्हाला माहीत आहे की यिर्मयाच्या 32व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे की तो हनामेल आला यिर्मयाकडं आणि म्हणे काका म्हणे माझं शेत तुम्ही विकत घ्या. बरोबर आहे. तर त्याने त्याची योग्य किंमत देऊन ती विकत घेऊन ॲग्रीमेंट करून त्याचं जे सील केलेलं पुस्तक आहे कशामध्ये ठेवलं तुम्हाला माहीत आहे का, मटक्यामध्ये ठेवलेलं आहे. मटक्यामध्ये ठेवलं आहे, सोन्या चांदीच्या पात्रामध्ये नाही. आपण वाचलं आता गाणं ऐकलं त्या मटक्याच्याबद्दल, फुटलेलं मटकं. तो मालकला यांनी काय केलं, त्या जो घेऊ कावड असायची ती इकडं तो फुटका मटका उजवीकडं आणि चांगला मटका तर तो प्रत्येक वेळेस पाणी भरून आणायचा. तर या बाजूने नेहमी ते पाणी पडायचं. आणि मग तो जसं भाऊने सांगितलं ते मटका त्याची निंदा करत होते. अरे तुझं काही हे नाही, भरून जातो आणि चर्चमधून घरी येता तुझा अर्थच राहतो, तर काही फायदा नाही आहे. तर तो म्हणे ठीक आहे
मग एक दिवस काय केलं, या जो कावड घेऊन जात होता त्याने या सगळे फुलं त्या ठिकाणून चांगले चांगले फुलं आणून तो तसा गुच्छा आणून मालकाला दिला. अरे बरे हे कुठून? म्हणे तोच मटका तुम्ही म्हणत होता फुटका मटका फेकून दे. तर प्रभूची स्तुती. असं आपल्या जीवनाचं मूल्य कितीतरी महान आहे प्रभूने याच्यामध्ये. आणि म्हणून जे आदामाने आपल्या जीवनामध्ये जे काही गमावलं, परमेश्वराने मातीचा मटका बनवला उत्पत्ती 2 आणि ते त्यांनी त्याच्यामध्ये टाकलं होतं. परंतु आदामाचं हे मटकं काय झालं, फुटलं. आणि सैतानाला वाटलं आता ते पुस्तक मी घेईन, ते त्याचा सोल मी घेईन. परंतु देव येऊन त्या एका क्षणार्धात त्याने घेऊन वरती गेला. तर ते पुस्तक कुठे, ते सोल कुठे? त्याच्या प्रगटीकरणाच्या 5व्या अध्यायामध्ये देवाच्या उजव्या हातामध्ये. आपण वाचतो की ते टायटल डीड, त्याला काय म्हणतो आपण, वसियतनामा काय म्हणतो मराठीमध्ये, आपलं जायदादाचं कागदपत्र ते प्रभूच्या हातामध्ये आहे, उजव्या हातामध्ये आहे. आणि मग ब्रदर ब्रॅनम सांगतात की ते देवाच्या उजव्या हातामध्ये आहे. तर मी अनेक वेळेस म्हणतो इट इज इन द राईट हँड बट नॉट इन अ राईट प्लेस. ते राईट हातामध्ये आहे पण राईट जागेमध्ये नाही. म्हणून ब्रदर ब्रॅनम ते एक्सप्लेन करतात की देवाला ते नको आहे. देवाने ते कोणाला दिलं होतं, मानवाला दिलं होतं. आणि म्हणून येशू ख्रिस्त येऊन त्याच्यासाठी त्यांनी दाब चुकवलं, त्या तुमच्या आणि माझ्या सोलसाठी, त्या टायटल डीडसाठी आपलं दाब चुकवलं. आणि येशू ख्रिस्ताने ते पुस्तक गुंडाळी घेतली. हे सगळे सिम्बॉल्स आहे. मग ते घेऊन त्यांनी शिक्के उघडून ते कुठं आणत आहे, प्रगटीकरण 10 पृथ्वीवरती आणत आहे. कशाला? कारण हे जे टायटल डीड किंवा सुटकाऱ्याचं पुस्तक ज्याच्यासाठी दाम चुकवलेलं आहे, ते ज्यामध्ये ठेवलं होतं पण त्यांनी तिथून गमावलं, तर पुन्हा त्या मटक्यामध्ये पुन्हा तो टाकू इच्छितो. आता टायटल डीड तर आहे पण मटका आणायचा कुठून? इथं तर आहे 40-50 मटके आहेत, बरोबर आहे. तर देव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ते टायटल डीड प्रगटीकरणामध्ये द लिव्हिंग वर्ड, जिवंत वचन, पुस्तकाचं पेपरचं वचन नाही, बोललेलं नाही, जिवंत वचन जे आम्ही गमावलं ते सोल प्रभू आमच्यामध्ये पुन्हा टाकण्यासाठी त्यांनी दाब चुकवलं. आणि ज्यावेळेस आपल्याला ते पुन्हा मिळतं आपण प्रभूचा धन्यवाद करायला पाहिजे की प्रभू तू आम्हाला ते टायटल डीड जे दिलं त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो, आभारी आहोत. बघा तुम्ही जर एखादी गाडी घेऊन चालले का स्कूटर घेऊन चालले का गाडी घेऊन चालले, पोलीस तुम्हाला काय विचारतो? पुस्तक विचारतो, गाडीचं कागदपत्र आहे का? नाही हो माझ्या बापाने मला ते हे केलं. अरे तुझ्या बापाने दिलं पण तू पत्रक दाखव पहिल्याने, बरोबर आहे. आणि जर ते समजा गाडी चोरी झाली, कागदपत्र आपले सेफ पाहिजे. कागदपत्र आपण फार सेफमध्ये ठेवतो, घरामध्ये इकडं तिकडं अंगणामध्ये नाही टाकत, वरांड्यामध्ये नाही टाकत, इकडं नाही, त्या कपाटामध्ये स्टीलच्या कपामध्ये तिकडं आतमध्ये छोटं लॉक आहे त्याच्यामध्ये उघडून त्याच्यात ठेवतो. कारण काय, ते टायटल डीड, आपलं टायटल डीड या शरीरासाठी. हे शरीर कुठं पण जाऊ द्या, मातीला मिळू द्या, किती पण कुठंही जाऊ द्या, परंतु ते टायटल डीड आमचं जर सुरक्षित आहे तर ते आपलं शरीर पुन्हा वापस आणेल. आता हे शरीर कुठं कुठं जातं आहे माहिती आहे का? तर समुद्रामध्ये बोट फुटली तर हे शरीर काय होईल, समुद्रामध्ये बुडलं. मग येऊन खाल्लं ना माशाने, शरीर कुठं गेलं? माशा. त्या कोळी लोकांनी पकडले मासे
आणले बाजारामध्ये. आता तुमचं शरीर कुठं आहे? त्या माशाने खाल्ले. आता बघते आपण घरी आणतो, मासे खातो आणि डब्बा घेऊन जातो. तर शेतामध्ये खूप काहीतरी पीक येतं, भेंडी येते, काय काय येतं. मग ते बकऱ्या खातात ते. अरे आपली शरीर कुठं कुठं जाते ते. अरे तुम्ही कुठं पण जाऊ द्या ना, की कुठंही जाऊ द्या, जातील कुठं. हे आपलं टायटल डीड आल्यावरती ते तिथून जिथं आलेलं आहे ते पुन्हा आणण्यात येईल. प्रभू आमचा सोल पुन्हा आम्हाला 6व्या डायमेन्शनमध्ये आहे. कितीही जरी झालं तरी आपलं शरीर पुन्हा प्रभू काय करेल, ते आपल्या त्या सोलला पुन्हा देईल आणि गौरवी शरीर आपल्याला प्राप्त होईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे प्रभूने आपल्याला दिलं आहे फार बहुमूल्य आहे. त्याचं संरक्षण करा आणि त्याचं बहुमूल्य जे जीवन आहे त्याची आम्ही किंमत मोजू शकत नाही, परंतु प्रभूने आम्हाला ते देव केलेलं आहे. आता आपल्याला फक्त त्यांनी ॲडव्हान्स दिलेला आहे. पवित्र आत्मा म्हणजे काय? फक्त टोकन दिलेलं आहे. पण फक्त टोकन, फक्त व्यवहार आता हे झालेला आहे, पक्का झालेला आहे. पण बाकीची गोष्ट काय आपल्याला ते शरीर, स्वर्गीय शरीर आपल्याला, आपला सोल पुन्हा प्रभू आपल्याला देईल. ब्रदर म्हणतो फक्त तुमचा सोल, फक्त तुमची बॉडी मरणापासून वाचू शकतो. आणि सोल आला तर आपलं शरीर बदली होईल, प्रभूची स्तुती हो. तोपर्यंत आपल्याला दिलेलं त्याने प्रभूने सांगितलं तुम्हाला ते स्वर्गीय शरीर देतो, पण हे टोकन घ्या. टोकन सांभाळा, पवित्र आत्माचं टोकन आहे, सांभाळा. आणि ब्रदर म्हणतात की ज्यावेळेस प्रभू येईल त्यावेळेस ते टोकन आपल्याला दाखवायचं. प्रभूची स्तुती, प्रभूचा धन्यवाद. असं आपण फार भाग्यवान लोक आहोत की प्रभूने आपल्याला अंतिम दिवसाचा संदेश दिला. आणि पास्टर येतील, थोडंसं तुम्हाला काय बोलायचं तर बोला. या हो. वेळ दिल्याबद्दल थँक्यू. 11 11:15 सांगितली होती मी तुम्हाला. टाळ्या वाजवा आपण पास्टरसाठी. थँक्यू पास्टर, थँक्यू. हालेलुया. अगदी साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये खूप सुंदर गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या आणि पास्टरने उत्तमरित्या आम्हाला समजवलं. देवाला धन्यवाद. आमची किंमत काय आहे, तुम्ही काय आहात, आज तुम्हाला समजलं असेल. मी हमेशा सांगतो की आम्ही देव मौल्यवान आहोत, आपण किमती आहोत आपण. हां, तसं बघायला गेलं तर आमची किंमत चमच्याभर पण नाही. किती आहे? 1 चम्मच पण आमची किंमत नाही. परंतु देवानं आम्हाला अतिमौल्यवान केलं. हालेलुया. आम्हाला उचललं आणि बायबल सांगतं रक्ताचं दाम देऊन त्यानं आम्हाला खरेदी केलं आहे. हालेलुया. काय दिलं त्याने? रक्ताचं दाम. अर्थात त्याने आपल्या स्वतःला दिलं. जी किंमत प्रभूची ती तुमची किंमत आहे. प्रेज द लॉर्ड. जी वधूची किंमत ती वराची किंमत आहे आणि वराची किंमत ती वधूची किंमत आहे. देवानं आम्हाला तुच्छ लेखलं नाही, आपल्या स्वरूपामध्ये आम्हाला ठेवलं. कुठे भाऊ म्हटलं आहे, कुठे मुलं म्हटलं आहे प्रभूनं आम्हाला. हालेलुया. समानतेमध्ये प्रभू आम्हाला आणत आहे. बहुमूल्य संदेशासाठी देवाला धन्यवाद. पास्टरांसाठी धन्यवाद. अगदी उत्तमरित्या त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. हालाकी आज बरेचसे लोक आपले कमी आहेत, पुष्कळसे आले नाहीत आज. एनिवे, पण असं म्हणतात ना, दाणे दाणे पिल्ले काय खाणेवाले का ना. आजचा संदेश तुमच्यासाठी होता. देवाला धन्यवाद द्या की आपल्या स्वतःचं मूल्य आपल्याला जर समजलं तर आपण त्याला जतन जरूर करू आणि अधिक त्याची उन्नती होण्याचा आपण प्रयास करू. परमेश्वर सर्वांना आशीर्वादित करू. आणि पुन्हा जर समय मिळाला आम्हाला तर आपण पूर्ण दिवस एक सभा ठेवू. अशा सुंदर गोष्टी आम्हाला अजून ऐकायला मिळतील. त्यांचे अनुभव आहेत आणि पुष्कळशा साक्ष्या आहेत आणि देवानं दिलेलं वरदान आहे संदेशाचं, ते श्रेष्ठ आहे. प्रभू आशीर्वादित करू. हालेलुया. आपण उभे राहूया आणि गीत गाऊया. मानवा
काय आहे रे त्यात तुला घडलं तुला मातीचं घडवलेलं काय आहे का? ख्रिस्ताने ओळखिले त्याचे रक्त मानवा तुला घडवलं मातीचं काय आहे रे त्यात? तुला घडवलं मातीचं काय आहे रे त्यात? ख्रिस्ताने ओळखिले त्याचे रक्त कंदमुळे आणि फळछाया, ख्रिस्तायोगी त्याचे रक्त मानवा. मानवा. अति पवित्र हे मनुष्य तू काय मातीतून घेतलं तुला आणि देवानं आपला प्राण त्याच्यामध्ये टाकला.
परमेश्वराचा समानतेमध्ये त्याचे लेकर असं म्हणतात ना, सोनाराच्या मुलाला सोनार म्हणतात, लोहाराच्या मुलाला लोहार, चांभाराच्या चांभार. तसं देवाची लेकर देवाची अवतारी आणि देवच त्याच्या स्वरूपामध्ये आम्हाला आणत आहे. हालेलुया. काय आहोत आम्ही? योग म्हणतो आमची काय लायकी, काय पात्रता, परंतु परमेश्वराची दया आणि कृपा आहे. त्यानं आम्हाला मातीतून घेतलं, त्याचं तत्व, त्याचे गुण तो आमच्यामध्ये ठेवू इच्छितो. हालेलुया. मुझे परमेश्वर के आत्मा ने बनाया है और सर्वशक्तिमान की सांस से मुझे जीवन मिलता है. मला देवाच्या आत्म्याने घडवलं आणि सर्वशक्तिमान परमेश्वरापासून मला प्राण भेटतो. हालेलुया. आपला प्राण आपल्यामध्ये देवाने ठेवला आहे. आम्ही प्रभूच्या हातामध्ये सुरक्षित आहोत. आमचा प्राण देवाच्या हातामध्ये सुरक्षित आहे. जेव्हा तो येईल तेव्हा तो आमच्यामध्ये त्याला होतील. थिओपॉनी बॉडी, हे शरीर आम्हाला मिळेल, दैविक शरीर, आणि आम्ही त्या शरीरामध्ये वास करू. प्रियानो, हा संदेश जरूर तुमच्या जीवनामध्ये कार्य करील. आणि विचार करा, घरी गेल्यानंतरही त्या मटक्यातून सगळंच गळून देऊ नका. ठेवा, आपल्यासाठी जतन करा. विचार करा की मी काय आहे, माझी लायकी ती काय आहे. तर देवाच्या दृष्टीनं देवानं मला मौल्यवान केलं आहे. स्वतः आपला एक पुत्र पाठवून माझ्यासाठी, की आम्ही पण त्याचे पुत्र बनावे, त्याच्या समानतेने, त्याचे संगी दास, त्याचे संगी भाऊ आम्ही बनावं. त्याची लेकरं, मुलं आणि कन्या प्रभू आम्हाला बनवू इच्छित आहे. आपली किंमत, आपली समजा आणि जे देवानं दिलं आहे ते अति श्रेष्ठ आहे. टोकन दिलं आहे आम्हाला, एक परिपूर्णते देईल तेव्हा आम्ही परिपूर्ण असे बनू. त्याच्या राज्यामध्ये प्रभूच्या नावाने धन्यवाद असं प्रार्थना करू आपण. आज समय आहे, आज ही संधी आहे. म्हणा प्रभूला धन्यवाद द्या. प्रभू माझ्यावर हे उपकार केले आहेत. माझ्यासाठी प्रभूनं ताडणं सहन केली. माझ्यासाठी त्याने देह धारण करून आला, काळूचे कुसळ केला, रक्त सांगलं, रक्ताचं दान दिलं प्रभूनं माझ्यासाठी. हो, प्रभूच्या नावाला धन्यवाद. त्यानं आम्हाला त्याच्या प्रतिरूपात बनवलेला आहे. तो अदृश्य देवाचं रूप, प्रतिरूप नाही तर रूप आहे, आणि आम्ही त्याचे प्रतिरूप आहोत. हालेलुया. त्या देवाला धन्यवाद देऊ. त्याच्यामध्ये सर्व सृष्टी, सर्व वस्तू सृष्टी केलेल्या आहे. सर्व काही प्रभूमध्ये आहे. बायबल सांगते त्याची श्रेष्ठता आहे. वळत अदृश्य परमेश्वर का, इथे पण शब्द चुकीचा है, प्रतिरूप है, रूप, और सारी सृष्टि में पहलौठा है, क्योंकि उसी में सारी वस्तुओं की सृष्टि हुई, स्वर्ग की हो अथवा पृथ्वी की. देखिए या अनदेखिए, क्या सिंहासन, क्या प्रभुता है, क्या प्रधानता है, क्या अधिकार, सारी वस्तुएं उसी के द्वारा और उसी के लिए सृजी गई है. और वही सब वस्तुओं में प्रथम है और सब वस्तुएं उसी में स्थिर रहती है. वही देह अर्थात कलिसिया का सिर है, और वही आदि और मरे हुओं में से जी उठने वाला पहलौठा. सब बातों में वही प्रधान है. हालेलुया. प्रभूला धन्यवाद असो की त्यानं आम्हालाही घडवलं आपल्या स्वरूपामध्ये, आणि त्या स्वरूपात आमच्यामध्ये त्याच्या गौरवासाठी त्यानं आम्हाला घडवलं. बायबल सांगतं सर्व काही त्याच्या गौरवासाठी. हालेलुया. स्वर्गाची असो या पृथ्वीची असो, आज पृथ्वीवर देवानं आम्हाला ठेवला आहे, तर आम्ही त्याची सृष्टी आहोत. त्यानं घडवलं त्याच्या स्वरूपामध्ये. त्याच्या नावाला धन्यवाद. आज जर तुम्हाला वाटत असेल हा संदेश खरंच माझ्यासाठी होता, आजपर्यंत मी माझ्या स्वतःला तुच्छ लेखतो, कमी लेखतो, मी काहीच नाही असे आम्ही म्हणतो, परंतु नाही, देवाच्या दृष्टीने आम्ही मौल्यवान आहोत. तुम्ही मौल्यवान आहात देवाच्या दृष्टीने, आणि त्यांना आम्हाला घेऊन आपल्या अगदी सुरक्षित स्थानामध्ये प्राण त्यानं ठेवलेला आहे. समय येईल तेव्हा तो आम्हाला त्या परिपूर्ण असं सिद्ध करेल. टोकन दिलं आहे. धन्यवाद द्या त्याला आणि म्हणा प्रभू
मला जपण्यास माझी मदत करा, ज्ञान द्या, बुद्धी द्या, समज द्या, मार्गदर्शन सहाय्य करा, वचनाच्या अनुसार चालण्यास राहण्यास, आणि जे तुम्ही वचन जाव. तर बायबल सांगते देवानं सर्व काही त्याच्यामध्ये टाकलं. ब्रदर पुन्हा सांगतात की जो काही देव होता तो ख्रिस्त बनला, प्रभूमध्ये त्याने आपल्या स्वतःला ओळखलं, आणि जो काही प्रभू आहे तो सर्व त्याने आपल्या स्वतःला मंडळीमध्ये ओळखला आहे, त्याच्या लोकांमध्ये, त्याच्या वधूमध्ये आपल्या स्वतःला ओळखलं आहे. जी किंमत वधूची तीच त्याची, आणि जी देव ख्रिस्ताची किंमत ती तुमची आणि माझी किंमत. हालेलुया. सुंदर संदेशासाठी आम्ही देवाला धन्यवाद देऊ. आणि स्वर्गीय पिता आम्ही धन्यवाद देतो, आजच्या सुंदर समयासाठी आभार मानतो. आपण या अद्भुत गोष्टी आहेत खरोखर प्रभू, आमच्या कल्पनेच्या पलीकडे काय मनुष्य त्याला विचार करू शकत नाही की देवाने अशी अद्भुत कामं केली आहेत, आणि मनुष्यासाठी सर्वश्रेष्ठ काम प्रभू तुम्ही केले आहे. आम्ही धन्यवाद देतो प्रभू. या मातीतले परमेश्वरा तुम्ही आपला श्वास फुंकलेला आहे. काय आहे ही माती, त्याला तुम्ही घडवलं, त्याला आकार दिला, आणि त्यामध्ये आपला प्राण तुम्ही टाकला प्रभू. त्या लायक आणि योग्य परमेश्वरा आम्हाला तुम्ही बनवता, त्याबद्दल धन्यवाद, आभार मानतो प्रभू येशू. आज आमची किंमत आम्हाला कळावी, आम्ही किती मौल्यवान आहोत देवाच्या दृष्टीनं आम्हाला त्याची समज यावी. जेव्हा की आमची या जगामध्ये काही किंमत नाही, जेव्हा की आम्ही या जगामध्ये माती मुळंच आहोत, नाश झालो, आमचे धूळ आणि माती होते, मातीला माती पुन्हा जाते, परंतु प्रभू तुम्ही त्याच्यामध्ये अद्भुत गोष्ट ठेवली आहे. त्या मातीच्या मटक्यामध्ये परमेश्वरा तुम्ही एक अद्भुत गोष्ट ठेवली आहे, त्याला समजण्यास आमची मदत करा आणि सहायता करा. आमचं जीवन त्या योग्य आणि लायक अधिकारी पास्टरांसाठी धन्यवाद देतो प्रभू. आज त्यांना तुम्ही इथपर्यंत आमच्यामध्ये आणलं, बल आणि ताकद दिली, त्याबद्दल धन्यवाद. आम्ही सर्व मंडळी म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, त्यांना अधिक बल आणि ताकद मिळावी, आणि जोपर्यंत आज सेवेच्या प्रती त्यांचा अधिक आणि अधिक उपयोग व्हावा, अनेकांचा लाभ व्हावा, अनेकांना प्रभू आत्मवास्तव चालू, अनेकांना आपली स्वतःची किंमत कमावी, त्यांना उपयोगात आणा प्रभू. बल आणि ताकद द्या. ब्रदर आणि सिस्टरसाठी आम्ही धन्यवाद देतो. आम्हाला सुंदर संगती दिली, आम्ही धन्यवाद देतो. तुमच्या महान उपस्थितीमध्ये प्रभू आम्हाला सर्वांना अगुवाई करा. तुमचं जर राग मंदिर असेल तर पुन्हा आमची गाठ पेटूया. अनेक गोष्टी आम्ही त्यांच्याकडे ऐकाव्यात आणि शिकतात प्रभू, यासाठी आम्हाला सहायता करा, समय द्या, संधी द्या, प्रसंगाने अवसर द्या प्रभू येशू. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर. सर्वत्र प्रामुख्याने अगुवाई करा. येणारा या आमच्यासाठी पुन्हा तुमच्या गौरवासाठी होणाऱ्या सर्व प्रार्थना आशीर्वादित करा. सर्वांच्या जीवनातले रखवाली करणारे तुम्ही आहात प्रभू. सर्वांना सुरक्षित ठेवलं, त्याबद्दल धन्यवाद. जॉयसाठी धन्यवाद देतो प्रभू. त्याला मोठ्या ॲक्सिडेंटमधून तुम्ही वाचवता. थोडासा त्रास आहे प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही पाहतो, धन्यवाद देतो. आणि मार्गदर्शन करा प्रभू, सहायता करा परमेश्वर. आम्ही घटावा आणि तुम्ही वाढावं असं. पुन्हा एकदा पास्टरसाठी आणि बेन आणि सिस्टरसाठी आम्ही धन्यवाद देतो. जात असताना प्रभू त्यांना सुरक्षित देईल, गोष्टीला सहायता करा, मदत करा प्रभू. आम्ही सर्व तुमच्या हातची कलाकृती आहोत, आणि आम्ही सर्व तुमच्याच गौरवासाठी आहोत. तुमची महिमा आम्हा सर्वातून प्रगट होऊ द्या. आम्ही घटावं, तुम्ही घडावं. सारी प्रार्थना जिवंत, प्रेमळ, सामर्थ्य, सर्वशक्तिमान परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताची गोड आणि पवित्र नाव केले म्हणून ऐका. हे आमचे सुखातील माता, तुमचे नाव तुमचे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुमच्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकरी जसे आमच्या घराला क्षमा करा, तसे तुम्ही आमच्या घराला क्षमा करा. आणि आम्हाला क्षमा करा, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुमचीच आहे. आमेन. हालेलुया. You
आता आपला प्रभू येशू ख्रिस्त राजाचा राजा प्रभूचा प्रभू त्याची शांती समाधान आजपासून प्रत्येक विश्वासणाऱ्याबरोबर जे दुर्दुरते विश्वासी त्यांच्या बरोबर असो. आमेन. सर्वांना प्रेज द लॉर्ड. एकमेकाला हात मिळूया. लाईनीमध्ये आपण